सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, ब्रेकिंग न्यूज, 75% विमा वाटप सुरू। त्याच्यामध्ये बघा कोणते जिल्हे आहेत, रक्कम किती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे असे ब्रेकिंग न्यूज, शासन निर्णय, योजनाविषयक माहिती, महाराष्ट्रातील ठळक बातम्या जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता 75% पीक विमा वाटप सुरू। तुमचा जिल्हा आहे का यादीत नाव चेक करा। तर बघा इथं क्रॉप इन्शुरन्स, त्याच्यामध्ये कुठले जिल्हे आहेत, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून बघताय, कुठला जिल्हा तुमच्यामध्ये याच्यामध्ये आहे, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा याच्यामध्ये 75% क्रॉप इन्शुरन्स पीक विमा वितरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्र सरकारने 2023च्या खरीप हंगामात लागवडीच्या 75% क्षेत्रासाठी प्रलंबित पीक विमा दाव्याचे वितरण सुरू केले आहे। या हालचालीचा उद्देश राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि पिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्यांना दिलासा देणे हे आहे। तर पीक विम्याचे वितरण अंतिम पीक कापणी अहवालाच्या आधारे केले जाते। 50% किंवा त्यापेक्षा जास्त पीक नुकसान झाल्याने अहवालात सूचित करणाऱ्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जात आहे। हा लक्षित दृष्टिकोन हे सुनिश्चित करतो की प्रतिकूल परिस्थितीमुळे गंभीरपणे प्रभावित क्षेत्रांना वेळेवर आधार मिळतो। 7 जिल्हे प्रथमच पीक विमा पेआउट प्राप्त करतात। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याचे दावे प्राप्त करत असल्याचे सध्याचे वितरण प्रथमच आहे। हे जिल्हे यापूर्वी अशा योजनांमध्ये वगळण्यात आले होते ज्यामुळे पीक अपयशी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींना बळी पडत होते। पीक विमा वितरणाचे जिल्हानिहाय विभाजन, पीक विमा वितरणाची सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी पेआउटचे जिल्ह्यावार विभाजन येत आहे। तर याच्यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। याच्यामध्ये बघा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 25,000 आणि पीक विम्याची रक्कम बघा किती आहे, रुपये 120 कोटी। आच्छादित पिकेमध्ये बघा कुठले पिके येणार आहेत, द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाला। दुसरा जिल्हा बघा नाशिक जिल्हा। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे 18,000 आणि पीक विम्याची रक्कम आहे 85 कोटी। आता याच्यामध्ये झाकलेली पिके आहेत बघा, कांदे आहेत, द्राक्षे आहेत आणि भाजीपाला। त्याच्यानंतरचा जिल्हा बघा अहमदनगर जिल्हा। पात्र शेतकऱ्यांची संख्या, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे पीक विम्यासाठी, तर त्याच्यामध्ये बघा अहमदनगर, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा। तर याच्या नगर जिल्ह्यामध्ये बघा 22,000 रुपये शेतकऱ्यांची संख्या आहे आणि एकूण पीक विम्याची रक्कम आहे रुपये 95 कोटी। आता संरक्षित पिके बघा याच्यामध्ये द्राक्षे आहेत, डाळिंब आहे आणि तृणधान्य। त्यानंतरचा जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा। पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 19,000 आणि एकूण पीक विम्याची रक्कम आहे रुपये 75 कोटी। संरक्षित पिके आहे तृणधान्य, कडधान्य आणि कापूस। त्याच्यानंतर आहे जळगाव जिल्हा। पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 25,000 आणि एकूण पीक विम्याची रक्कम आहे 100 कोटी। नंतर संरक्षित पिके याच्यामध्ये बघा केळी आहे, कापूस आहे आणि तृणधान्य। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 20,000 आणि एकूण पीक विम्याची रक्कम आहे 90 कोटी। आता याच्यामध्ये संरक्षित पिके आहेत कापूस, सोयाबीन आणि कडधान्य। त्याच्यानंतर आहे उर्वरित, तर अशा प्रकारे बघा इथं अमरावती जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, तर अशा प्रकारे आणि पुणे जिल्हा। तर अशा प्रकारे इथं जिल्ह्याची कुठले जिल्हे आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या, तसेच पीक विम्याची रक्कम किती वितरित केलेली आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे। उर्वरित 27 जिल्ह्यांनाही पीक विमा वाटप करण्यात आला असून राज्यासाठी वाटप केलेली एकूण रक्कम रुपये 1,000 कोटीपेक्षा जास्त आहे। शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम, पीक विम्याच्या देय रकमेमुळे शेतकऱ्यांना अत्यावश्यक आर्थिक दिलासा मिळणे अपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना मागील खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा सामना करता येईल। हे समर्थन त्यांचे जीवनमान स्थिर करण्यासाठी आणि आगामी कृषी चक्रासाठी त्यांची तयारी सुनिश्चित करण्यात मदत करेल। तर नंतर बघा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम राज्याच्या शेतकरी समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी यांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून आणि वचनबद्धता अधोरेखित करतो। तर बघा अशा प्रकारे 75% पीक विमा अमरावती जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांना पीक विमा वाटप झालेला आहे। आता बाकीचे 27 जिल्हे राहिलेले आहेत, तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। असेच नवनवीन ब्रेकिंग न्यूज, योजनाविषयक माहिती, शासन GR बघण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।